नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल नुकताच झालेला आहे. या निकालावरून सध्या वेगवेगळी विश्लेषण वेगवेगळ्या जणांकडून मांडली जात आहेत. कोणाचा या ठिकाणी फायदा झालेला आहे तर कोणाचा तोटा झालेला आहे, अशी वेगवेगळ्या पद्धतीने सध्या विश्लेषण मांडली जात आहेत. मात्र यामध्ये आणखी एक गोष्ट जी महत्वाची समजली जात आहे आणि ती करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या सुरू झालेली आहे, ती म्हणजे करमाळा तालुक्यात मोहिते पाटील यांचा करिश्मा संपला आहे का, अशा चर्चा सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेल्या आहेत. नेमक्या या चर्चा का सुरू झालेल्या आहेत, आपण त्याच अनुषंगानं आज यामध्ये चर्चा करणार आहोत. नेमकं करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांची खूप मोठी भूमिका असते. सतत त्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. गेले लोकसभा निवडणूक आपण पाहिलं, पूर्ण राज्यात एक जे चित्र निर्माण झालेलं होतं ते चित्र सध्या चर्चेत आलेलं आहे. कारण भाजपनं ज्यावेळेस मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते त्यावेळेस भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिली उमेदवारी जाहीर केली होती आणि ती पहिली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच वेळेस खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील या ठिकाणी दावेदार होते. मात्र त्या निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून प्रचंड असा संताप तयार झाला. पुढे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडलं आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत आले. त्यावेळेस करमाळ्यातून त्यांना मताधिक्य मिळालं होतं. करमाळ्यात त्यांना माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची मदत मिळाली होती. त्यानंतर आमदार नारायण आबा पाटील यांचीही मदत मिळाली होती. त्यानंतर पुढे जे काय चित्र झालं त्यात धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आणि पुढे ते खासदार झाले. त्यानंतर करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. त्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी शिंदेच्या विरोधात इथे आमदार नारायण आबा पाटील यांच्या बाजूने मोठी ताकद उभा केली आणि त्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्यासह मोहिते पाटील समर्थक देखील पूर्ण विश्वासाने त्यांच्या बरोबर राहिले आणि आमदार नारायण आबा पाटील यांचा देखील या निवडणुकीत विजयी झाला. त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्या कारखान्यात देखील काय चित्र होतं ते आपण पाहिलं. आता सर्वच घडामोडी सर्वांना माहिती आहेत, राजकीय घडामोडी. मात्र त्यानंतर जी निवडणूक झाली ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी. त्याच्या आधी नगरपालिकेची देखील निवडणूक झाली होती. मात्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती मोहिते पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्याला माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचे देखील मोहिते पाटील आणि माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे एकत्रितपणे होते. मात्र यामध्ये जे मतभेद झाले ते देखील सर्वांना माहिती आहेत. त्यांच्या या हे मतभेद नेमकं का झाले यावरती आमदार नारायण आबा पाटील यांनी सभांमध्ये देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे देखील त्यावरती बोललेले आहेत. मात्र हे सर्व होत असताना करमाळा तालुक्यात मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पांडे जिल्हा परिषदेच्या गटात राणी वारे या निवडणुकीत उतरलेल्या होत्या. त्यानंतर केम गणामध्ये तालुका अध्यक्ष अहमदजी साळुंके हे देखील निवडणूक रिंगणात उतरलेले होते आणि पांडे गणात शिवाजी जाधव हे देखील या निवडणुकीत तुतारे या चिन्हावरती निवडणुकीत उतरलेले होते. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. मोहिते पाटील यांनी केम जिल्हा परिषदेच्या गटात अजित तळेकर यांच्या पत्नी कल्याणी तळेकर यांचा पराभव व्हावा यासाठी काम केलं होतं. मात्र त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला नाही आणि पांडे जिल्हा परिषदेच्या गटात राणीताई वारे यांना विजयी करण्यासाठी देखील त्यांनी मोठी ताकद लावली होती. त्यांची सभा देखील रावभाऊ येथे सभा झाली होती. मात्र त्यांचा देखील या निवडणुकीत विजय झाला नाही.
वारे यांना आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये किती मतं होती आपण ते पाहूयात. राणीताई वारे यांना या निवडणुकीत 6,535 मतं मिळाली होती. त्यांना मिळालेली मतं हा देखील येथे चर्चेचा विषय झाला होता. त्यांनी सीना नदीला पूर आला त्यावेळेस त्यांनी ठेवलेला संपर्क असेल, त्यानंतर कोरोना काळ असेल किंवा दुष्काळाच्या दरम्यान त्यांनी जी काही लोकांशी संपर्क ठेवून मदत केली होती त्याचा परिणाम या ठिकाणी झाला आणि त्यांना तेवढे 6,535 मतं मिळाली होती. मोहिते पाटील यांनी देखील ज्यावेळेस सीना नदीला पूर आला होता त्यावेळेस काही भागात भेटी दिल्या होत्या. तरडगाव बंधाऱ्यावरती ते गेले होते. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉक्टर अमोल गाडगे यांच्या माध्यमातून त्यांनी या भागात भेटी दिल्या होत्या. दोन वेळा त्यांनी इथे भेटी दिलेल्या होत्या. एकदा जयंत पाटील आले होते त्यावेळेस त्यांनी भेट दिली होती आणि त्यावेळेस पहिला महापूर आलता त्यावेळेस त्यांनी भेट दिली होती. इथे त्यांनी जनावरांना चारा असेल किंवा खाद्यपदार्थ जे पूरग्रस्त होते त्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांना एकूणच जर पाहिलं तर 6,535 मतं मिळालेली आहेत. मात्र इथे त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यानंतर पांडे जिल्हा परिषदेच्या पांडे पंचायत समितीच्या गणात शिवाजी जाधव हे देखील निवडणूक रिंगणात होते. त्यांचा देखील या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्यांना 2,907 मतं मिळाली होती. मात्र त्यांचा देखील येथे विजय झाला नाही. त्यानंतर केम गणाचं आपण चित्र पाहिलं. केम गटात स्वतः तळेकर हे मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र ज्या वेळेस मोहिते पाटील आणि आमदार नारायणआबा पाटील यांच्यात मतभेद झाले त्यावेळेस तळेकर यांनी आमदार नारायणआबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी घेणं पसंत केलं आणि ते त्या निवडणुकीत उतरले. मात्र त्यावेळेस आणि ते तळेकर हे विजयी देखील झालेले आहेत. मात्र केम परिसरात सध्या चर्चा अशी सुरू आहे. निवडणुकी दरम्यान देखील जर आपण पाहिलं तर तळेकर यांनी सुरुवातीच्या काही पत्रकांमध्ये मोहिते पाटील यांचा फोटो देखील लावणं टाळलं होतं. परत त्यांनी तो फोटो घेतला आणि घडामोडी घडल्या. मात्र त्या ठिकाणी जर चर्चा अशी आहे की मोहिते पाटील यांनी तळेकर यांना निवडणुकीतून हरवण्यासाठी ताकद लावली होती. मात्र तिथे मोहिते पाटील त्यांना हरवू शकले नाही. तिथे तळेकर हेच विजयी झाले. त्यानंतर अमरजित साळुंखे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र तिथे देखील अमरजित साळुंखे हे विजयी झाले नाहीत. त्यांचा देखील पराभव झाला. त्यांना 1,476 मतं मिळाली होती. त्यानंतर दुसरीकडे जर आपण पाहिलं रायगाव मध्ये ज्यावेळेस मोहिते पाटील यांची सभा झाली होती त्यावेळेस मोहिते पाटील यांनी कोणावरही टीका केली नाही. मात्र काही आपण जर त्यावेळेची जर सभा पाहिली तर त्यांच्या निशाण्यावरती फक्त पालकमंत्री जयकुमार गोरे हे होते. त्यांनी स्थानिक इथे कोणत्याही नेत्यावरती निशाणा साधला नाही किंवा टीका केली नाही. आणि दुसरीकडे आमदार नारायणआबा पाटील हे देखील फक्त त्यांच्या जागा वाटपात मतभेद कसे झाले हे सांगत होते. दोघांनीही एकमेकावरती टीका टाळली होती. मात्र मोहिते पाटील यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत एकाही जागेवरती विजय मिळवता आला नाही. त्यामुळे एक चर्चा जी सुरू झाली आहे ती म्हणजे मोहिते पाटील यांचा करिश्मा खरंच करमाळा तालुक्यातून संपला आहे का? करमाळा तालुक्याच्या राजकारणात आणखी दुसरा जर मुद्दा पाहिला तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मोहिते पाटील यांचे संचालक आहेत डॉक्टर अमोल गाडगे आहेत. त्यानंतर महेंद्र पाटील हे देखील संचालक आहेत. ते तर या कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. एकूणच जर पाहिलं तर नेमकं तुम्हाला काय वाटतं? मोहिते पाटील यांचा खरंच करमाळा तालुक्यातून करिश्मा संपला आहे का? कारण त्यांना ज्या जागा जिंकण्यासाठी ते प्रयत्न करत होते तिथे त्यांना त्या जागा जिंकता आल्या नाहीत आणि दुसरीकडे जी जागा पाडण्यासाठी प्रयत्न करत होते ती ही जागा त्यांना पडली नाही. त्यामुळे नेमकं याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणखी यामध्ये एक दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सविता देवी राजे भोसले या मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखल्या जातात. मात्र कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटातून त्यांनी माघार घेऊन महायुतीला म्हणजे भाजप आणि
राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घड्याळाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यांनी बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांचा प्रचार देखील केला होता. त्यांना विजयी करण्याचं त्यांनी आवाहन देखील केलेलं होतं. दुसरीकडे मोहिते पाटील यांच्या बरोबर आता जे होते ते म्हणजे माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी देखील या निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला होता आणि महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. हे होत असताना आमदार नारायणबा पाटील यांनी त्यांना कसं फसवलं हे देखील ते त्यांच्या भाषणात सांगत होते. याबाबत काय सांगतावरती देखील काही व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकाल. नेमका एकूणच जर पाहिलं तर मोहिते पाटील यांचा करिश्मा खरंच करमाळ्यातून संपला आहे का? नेमकं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.